सॉरी. तर काय म्हणत होतास तू? नाही नाही, माझ्या म्हणजे मी विसरलो, सॉरी. आय एम सॉरी सलीम. काय ना, मला वाटलं विक्रांतचा फोन काहीतरी प्रॉब्लेम असेल, सो मी. अगं मग तू फोन ठेवून का दिलास? तू बोलून घे ना. नाही, इट्स ओके. नाही, काही प्रॉब्लेम असेल तर निघूयात आपण. नाही नाही, तसं काही नाहीये. त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो बोलला नाही तरी कळलं मला. हो. काय ना, विक्रांत म्हणालाय की तो ईशाची जबाबदारी घेईल, पण खरं सांगू, मला कळत नाही तो एकटा कसं सांभाळणार आहे तिला. मग आता मला ना त्याचीच काळजी असते की ईशाचं पुढे काय होईल, कसं होईल. नो. मानसी, आय थिंक तुझी ताई ही तिची आई आहे त्या बाळाची, सो ती करेल ना मॅनेज. ती कशी आहे तुला माहित नाही रे. अगं पण मग हा प्रश्न सर्वस्वी विक्रांत आणि त्याच्या म्हणजे मोनिकाचा आहे, सो तू ते डिसिजन घेतील. हो, पण तो एकूणच आता एकटा पडलाय. कुणी गप्पा मारायला नाही, शेअर करायला नाही. त्याला आपण इथे बोलून घेऊयात का? म्हणजे आपल्या तिघांच्याही गप्पा होतील म्हणून म्हणलं. नाही नाही, नको. नाही, खरंच म्हणतो. नाही तर खरंच नको. आपल्याच भेटी नीट होत नाहीयेत. त्याला काय, मी नंतरही भेटेन हॉस्पिटलमध्ये. बोलू आम्ही नंतर. आणि समजा आमचं बोलणं झालं नाही तरी समजेल तो. गैरसमज नाही करून घेणार. याला म्हणतात खरी मैत्री. म्हणजे एखादी गोष्ट न सांगताही समोरच्याला कळते, ती मैत्री. बोलणं झालं नाही तरी कम्युनिकेट करता येतं, ती खरी मैत्री. नेमकं हेच आपल्यात अजूनही नाहीये मानसी. अजून तरी खरी मैत्री, जी तुझ्यात आणि विक्रांत मध्ये, बेस्ट फ्रेंडशिप. सलीम, हा? काय विचार करतोस? नाही, काही नाही. मला ना आता एक छान गोष्ट डोक्यात आली. कोणती? म्हणजे बघ ना, आपण एखाद्याला प्रपोज करतो म्हणजे काय करतो की तू माझ्या आयुष्यात आयुष्यभर राहशील हे विचारतो. प्रपोज करताना होकार किंवा नकार असे दोन ऑप्शन्स असतात. हो. पण मैत्रीमध्ये असं काही नसतं. म्हणजे समोरच्याला वाटलं की हा माझा बेस्ट फ्रेंड होऊ शकतो की होऊच शकतो. गरज नसते की मी तुला काहीतरी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी, मग तू ती ऍक्सेप्ट करावी किंवा नकार द्यावा. एकदा वाटलं की ही माझी किंवा हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मला कळत नाहीये तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. मानसी, आपलं लग्न झाल्यावर मी तुझा नवरा होईल. आपण प्रेमाच्या आणाभाका घेऊ वगैरे, सगळं बरोबर आहे. पण त्याआधी मला तुझा खरा मित्र व्हायचंय. तू न सांगताही तुझ्या मनातलं ओळखणारा खरा मित्र. मावशीला त्रास द्यायचा नाही, हा शाण्यासारखं वागायचं. आजी, हे घे. मी बाहेरचं काहीच खायचं नाही. दोघं दिवसभर बाहेर आहात ना, ठेपले दिले, तेवढाच पोटाला आधार होईल. मनू अगदी तुझ्यासारखं बोलते बरं का मालती. तेवढाच पोटाला आधार. तू आज जायची नाहीस ना ग हॉस्पिटलला? नाही ग, एकतर तुमचंही ठरलं होतं आज मंदिरात जायचं, आणि ताईचं काल संध्याकाळी काहीतरी फोनवर प्लॅनिंग सुरू होतं. मी अंदाज बांधला की ते आज घरी नसणार, म्हणून मी कालच हॉस्पिटलला सुट्टी टाकली. म्हटलं तिच्यामुळे तुमचं आज जाणं कॅन्सल नको व्हायला. अगं पण तसं चालतं ना हॉस्पिटलमध्ये. आता कुणाला तरी ईशा जवळ राहावं लागेल ना आजोबा. तिला एकटे टाकून कसं जाणार. मी माझी हॉस्पिटलमधली राहिलेली कामं उद्या करीन. डोंट वरी. हा असा विचार मोनिका कधी करायला शिकणार कोण जाणे. तुमच्या आईला असं म्हणायचं नाही हा. आम्हाला राग येतो. हो. बरं हे बघ, वेळेवर जेवून घे, नाही तर बसशील खेळत. नाही आजी. हो, आणि आराम कर बरं का. एरवी घरी असतेस कुठे तू आराम करायला. बस चला, उशीर होईल, तिथे रांग वाढत जाईल. हो. मग परत यायला उशीर होईल आपल्याला. हं? निघा. ये. येतो. बाय.
मनू, राहशील ना ग एकटी? हो ग आजी, डोंट वरी. आणि काही लागलं तर शेजारचे आहेत ना. हो तुम्ही जा बरं बिंदास. हो, आणि तिला झोपव लवकर, नाहीतर रात्री जागवेल अगं. हो आजी, बिंदास जा तुम्ही. हो, येते. बाय. आजी कुठे गेली? दूर गेली. आजीने झोपायला सांगितलंय, पण आम्हाला नाही झोपायचं. आम्हाला मावशी सोबत मस्ती करायची आहे. मस्ती करायची ना. आई पण भूर गेली, आजोबा भूर गेले. कोण राहिलं? मावशी आणि ईशा. ईशा कशा असतं ते पिल्लू? आले आले आले. नलायला काय झालं? ओ नाही 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 ग, नाही नाही नलायचं. छान बाल माझे ते. नाही नलायचं. काय झालं? आठवण आली? कुणाची आठवण आली? बाबा? बाबांची आठवण आली? हाक मार बघू बाबांना. बाबा बाबा, मला आठवण येते तुमची. मला भेटायला या. हं? चल चल, आता ना मी तुला एक गोष्ट सांगणार. कुठली गोष्ट सांगू? परीची. तर एक परी होती, अगदी तुझ्यासारखी गोड, गुलाबी गुलाबी गाल. बोला ते. हे काय? नाही, तू चक्क अगदी वेगळ्याच मूडमध्ये दिसतोयस. हातात खेळणं वगैरे? आत्या, अगं आता मी खेळणं कुणासाठी आणणार आहे? व्हॉट डू यू मीन? हे खेळणं तू त्या ईशासाठी आणलेस? आत्या, ती ईशा? तू तिला असं परक का करतेस? विक्रांत, ती परकीच आहे. ओके ठीक आहे, मी तिला भेटायला जाणार आहे. मोनिकाच्या घरी? हो, कारण ती मोनिकाच्या घरीच आहे ना सध्या. विक्रांत, अरे पण तू तिथे गेलास तर ती उगाच तमाशा करणार नाही कशावरनं? मला खरंच कळत नाही, तू माकडाच्या हाती कोलीत कशाला देतोयस? हे बघ, आता तिथे गेल्यावर काय करायचं ते मी बघेन, पण मला ईशाला भेटायलाच हवं, तिला पाहायलाच हवं. का म्हणजे तुला प्रेम वाटतं तिच्याबद्दल? आत्या, विक्रांत, मला खरंच कळत नाहीये ईशाबद्दल तुला नेमकं काय वाटतंय ते. अरे असं काय करतोस? आपण हजारो बालकांना जन्म देतो या हॉस्पिटलमध्ये. प्रत्येक बाळाचं कौतुक वाटतं आपल्याला. आय ॲग्री, बाळ आहे, बाळाचं कौतुक वाटतं, पण प्रत्येकाबद्दल प्रेम वाटतच असं नाही ना. आणि ते देखील ईशाचा सगळा इतिहास माहित असताना देखील तुला तिची ओढ वाटते? आत्या, इतिहास ईशाचा नाहीये, जो आहे तो मोनिकाचा आहे. आणि त्याच्याशी ईशाचा काहीही संबंध नाहीये, तिचा काही दोषही नाही. आणि हो, तू जो प्रश्न विचारलाय त्याचं जर खरं खरं उत्तर द्यायचं असेल तर मला ईशाविषयी काहीही प्रेम वाटत नाही ना, मला तिची ओढ वाटते. खरं तर मला काहीच वाटत नाही. मग तरी तिला भेटायला मोनिकाच्या घरी जायची गरज आहे का? मी हिला भेटायला आलो होतो. ओके. घरात कोणीच नाहीये का? कुठे गेलेत सगळे? आजी आजोबा जरा आजी आजोबा माहितीये मला, देवळात गेलेत. मी मानसी बद्दल विचारते.